राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। खरीपाची 7,150 कोटी विमा भरपाई मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 4,000 कोटी रुपये जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल 7,149 कोटी रुपये विमा भरपाई मिळणार असून आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई आहे। यापैकी 3,965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले असून उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला खात्यात, 16 जुलैला लाभार्थ्यांची तात्पुरती यादी आणि 1 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता। आता जर पाहायला गेलं तर आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत त्यावरून 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील, तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल। ऑगस्ट महिन्यानंतर पुढेही दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। खरीप सुरू होऊन ही सोयाबीनची आवक वाढली, क्विंटलचे भाव 4,000 रुपयांवर, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, दरामध्ये सातत्याने घट। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी आटोपती घेतली असून पावसातील सातत्य आणि अनुकूल वातावरणामुळे पिकाची वाढ ही जोमाने होत आहे। दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनची आवक वाढतीच असून क्विंटलचे भाव मात्र घसरून 4,000 रुपयांवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अतिवृष्टीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, आमदार पवार यांची महसूल मंत्री विखे यांच्याकडे मागणी। आता जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी गावातील नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे। मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी। जर पाहायला गेलं तर मका पिकावर सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे, यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत। कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट पर्यंत पीक विमा मिळणार, कृषी अधिकाऱ्यांची माहिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी 2023 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा भरला होता, परंतु अद्यापही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। अशा वंचित शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट पर्यंत पीक विमा हमखासपणे मिळणार असल्याची माहिती कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली आहे। देशातील शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती। जर पाहायला गेलं तर इथेनॉल निर्मिती त्याचबरोबर अनेक उद्योगातूनही मक्याला सातत्याने मागणी वाढत आहे, यामुळे मका उत्पादकाला दरही समाधानकारक मिळत आहे। याचा सकारात्मक परिणाम मक्याच्या लागवडीवर दिसून येत आहे। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मक्याची लागवड तब्बल 10 लाख हेक्टरने वाढलेली आहे। टोमॅटो उत्पादक आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर, टोमॅटोला भाव 100 रुपये। जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन होताच भाज्यांचे दर वाढलेले आहे। प्रत्येक वेळी कांदा मोठ्या प्रमाणामध्ये महाग होता, मात्र सध्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत। 30 ते 40 रुपये विकला जाणारा टोमॅटो पावसामुळे 100 रुपये किलो विकला जात आहे। त्या परिपत्रकाचा विचार सोडा, 15 दिवसात विमा रक्कम द्या, शेतकरी संघर्ष समितीची विभागीय आयुक्तांकडे मागणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने 30 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकाचा विचार न करता ज्या परिपत्रकाप्रमाणे शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्याप्रमाणे पीक विमा रक्कम 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे। अखेर रेशन कार्ड ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू। जर पाहायला गेलं तर रेशन कार्ड असूनही अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित सर्व लाभार्थ्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्यानंतर हे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। भेंडीला मिळाला 500 ते 5,835 रुपये क्विंटलचा दर। जर पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भेंडीला किमान 500 ते कमाल 5,835 रुपयांचा दर मिळत आहे। त्याचबरोबर भेंडीला सोलापूरमध्ये किमान 500 ते कमाल 3,000 रुपये आणि सर्वसाधारण 2,000 रुपयांचा दर मिळाला।
जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी अजूनही मोजकाच पाऊस झालेला आहे, त्यामुळे लोकांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। भारतीय हवामान विभागाने जुलैमध्ये दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। गब्बरच्या अपेक्षाही स्वस्त, 1.5 लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा। पीक विम्यासाठी 15 जुलैपर्यंत अंतिम मुदत। जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने जून 2023 पासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येत आहे। गब्बरच्यासाठी 5 ते 10 रुपये खर्च करावे लागतात, त्यापेक्षा स्वस्त रकमेमध्ये खरीप हंगामाचा पीक विमा भरता येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील आतापर्यंत 1.5 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे। महायुती सरकारचे धोरण कृषी विरोधी, अंबादास दानवे। आता जर पाहायला गेलं तर दुष्काळ, पूर्व मोसमी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला बाजारभाव, पीक विमा आदी समस्यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत। शेतकऱ्यांवरील महायुती सरकारचे प्रेम पोतनामावशीचे आहे। या सरकारचे कृषी धोरण सरकार विरोधी असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता। हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये देण्यात येत आहेत। आतापर्यंत 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले असून शेतकरी आता 4व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तसेच आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये म्हणजेच या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी 4व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। मात्र यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे। पीक विमा योजनेला पर्यायीसाठी समिती, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती देणार अहवाल। आता जर पाहायला गेलं तर राज्यात अग्रिम आणि अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांच्या 4,000 कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत। मात्र पीक विमा योजनेला पर्याय काय असावा याची चाचपणी राज्य सरकार करत आहे। त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर विचार होईल असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे। सोयाबीन दरासंदर्भातील छोटेसे अपडेट, बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची 16 क्विंटलची आवक झाली होती, तर सोयाबीनला कमीत कमी दर 4,270 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,414 रुपयांचा आणि सरासरी दर 4,350 रुपयांचा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची 2,136 क्विंटलची आवक झालेली होती, तर सोयाबीनला कमीत कमी दर 4,200 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4,300 रुपयांचा आणि सरासरी दर 4,250 रुपयांचा मिळाला आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।